अहो थांबा की जरा. कशासाठी? वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका. आतमध्ये सुरेश आणि आम्ही घराबद्दलची बोलणी करतायत. तिथे तुम्हाला थांबायला नको का? संजीवनी, निर्णय मुलांवर सोडलाय याचा अर्थ काय? निर्णय मुलांवर सोडलाय. बघू नकोस आता अशी डोळे वटारून माझ्याकडे. चल चल चल, आश्रमात जायचंय ना. बाहेर पड आता प्रपंचातून. इतकं सोपं आहे काय सगळं? अहो आपलं घर मोडणं म्हणजे झाड तोडण्यासारखं आहे. शान माझी बाई. चल चल चल. झाल्या सह्या? अगं आता तर दिलीच फाईल, वाचू की नको? की न वाचता सह्या करू? की शेवटचे 2 दिवस कधी संपतायत असं झालंय तुला? तसं नाही रे, पण आता उद्या शेवटचाच दिवस आहे ऑफिस मधला, म्हणजे लागलेच वेध म्हणायचं जाण्याचे. कधी जात आहे? मनोज आधी जाणार आहे, मग तिकडे सगळी व्यवस्था बघून मला न्यायला येईल, तेव्हाच सामान शिफ्ट करू. मग काय खुश ना? हो. मग काय बाबा, आम्हाला आता विसरून जाणार इतक्या दूर गेल्यावर? शक्य आहे का आदित्य? आणि तुला तर कधीच नाही विसरू शकत मी. अच्छा, बघ, सत्य आहे. मनोज आहे. हॅलो. हा चित्रा, ऐक ना, तू तुझ्या ऑफिस मधनं थोडं लोन घेऊ शकतेस का? अरे पण रिझाईन नाही का केलं मी? आता कसं शक्य आहे लोन घेणं? अरे हो, विसरलोच मी. तू पण ना मनोज, ग्रेटच आहेस. ओके ओके, हरकत नाही. हा, अरे पण कशासाठी हवंय आपल्याला लोन? तू ये घरी, मग सगळं सांगतो तुला. बरं ठीक आहे, आल्यावर बोलू. बाय. बाय, हॅपी जर्नी. हा, तू ये, सांगतो मी तुला सगळं. ओके ओके, बाय. बाय. काय झालं याला? लोन हवंय त्याला? हो बघ ना, आणि तो विसरूनच गेला होता की मी रिझाईन केलंय म्हणून. हा. आल्यावर सांगतो म्हणालाय, पण खूप उत्साहात होता रे. ग्रेट. बरं, ही घे तुझी फाईल आणि पळ. हे हॅलो हॅलो हॅलो, उद्या संध्याकाळी तुला त्या हळदीला, सॉरी सॉरी सॉरी, हळदी कुंकवाला बोलवलंय. माईचा आणि मेघनाचा निरोप आहे. आला होता मेघनाचा फोन, पण तू पण ना एकदम बायकोच्या आज्ञेत आहेस हं? इमाने इतबारे निरोप दिलास. अरे म्हणजे काय, आज्ञाधारक सेवक आहे मी तिचा. हो, अगदी माहितीये. चल. बरं का मित्राव, माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतो, तर माझी नोकरी किती वर्ष होती आणि कुठल्या ठिकाणी होती माहिती ना तुम्हाला. हो. तुम्हाला सांगतो की हा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे, स्वच्छ आहे, फायदेशीर आहे. कारण काय, विचारा मला. काय? अहो, कारण ह्या प्रपोजलच्या मध्ये कोणीही मध्यस्थी नाही. म्हणजे दलाल हो, हे दलाल लोक ना जाम डॅम्बिस असतात. तुम्हाला सांगतो मी अमितराव. काय करतात, आधी एक येऊन उभा राहतो, मग तो दुसऱ्याला आणतो, मग तो दुसरा तिसऱ्याला आणतो, आणि असे हे तिघं मिळून 3-3 ठिकाणून दलाली खातात हो. पण सुरेशराव, तुम्ही नीट सगळं तपासून पाहिलंय का? अमितराव, अहो, कोणाला प्रपोजल द्यायचं आहे हे? द ग्रेट नानासाहेब त्यांना. आणि काय माहितीये का, हे रामनाथराव माझे अगदी जवळचे स्नेही आहेत हो. खूप इमानदार आणि कष्ट करून वर आलेला माणूस आहे. तुम्हाला सांगतो ना, यांचं एक प्रिंटिंग प्रेस होतं रामनाथरावांचं. त्यामध्ये जे पेपर कटिंग उरायचं ना, पेपर कट केलेले छोटे छोटे तुकडे उरायचे ना, ते रद्दीत विकायचे. म्हणजे विचार करा किती काटकसर करायचे ते. खरंच हो, खूप खूप चांगला माणूस आहे, खूप जेन्युइन माणूस आहे. नाही, काय झालं की जबाबदारी माझ्यावर टाकल्यामुळे मी जरा सगळं नीट पहिल्यापासून तपासून पाहतोय, एवढंच. नाही नाही, बघायलाच पाहिजे. अहो, हे छोटं मोठं प्रपोजल नाहीये. आणि मी तर म्हणतो, कुठलंही काम करायचं ना तर सावधानता बाळगायलाच पाहिजे. जय हो, तुम्ही अगदी करेक्ट ट्रॅकवर आहात. जय हो. बरं, मला एक सांगा, आज तुम्ही घरी कसे हो? सुरेशराव, तुम्हाला माहितीये मी एका ऍड एजन्सीमध्ये काम करतो. पण काय हो, खरं सांगू का, क्रिएटिव्ह माणसाला ना फार वेळ असं प्रेशर खाली काम नाही करता येत. त्यामुळे असा विचार चालू आहे की स्वतःची एक स्वतंत्र छोटीशी ऍड एजन्सी सुरू करावी. जय हो, जय हो. म्हणजे काय की
क्रिएटिव्ह लेवलला मनासारखं काम करता येईल. होय हो. सो ही नोकरी सोडून ती एजन्सी सुरू करण्याच्या मागेच आहे मी. हो मग अमितराव, या रामनाथरावांना सांगून तुमच्यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी तुमच्या एजन्सीसाठी त्यांना द्यायला लावूया ना छानशी जागा. देईल तो? अहो आपण द्यायला लावायची त्यांना. आणि तसंही बरं का अमितराव, मी त्या रामनाथरावांना निक्षून सांगितलेलं आहे, या प्रपोजल मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नाही. आम्ही सांगू त्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य झाल्या पाहिजेत. जय हो. त्यांच्याकडून तुम्ही म्हणाल तसं करून घ्यायची जबाबदारी माझी. जय हो. जय हो. बरं मग सुरेशराव, आता पुढे कसं काय करायचं आपण? बघा अमितराव, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या भाडेकरूंची एक मीटिंग घ्यावी लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल ना. हो, त्यांना सांगावंच लागेल. हो. ठीक आहे, हरकत नाही. जय हो. जय हो अमितराव. जय हो. ओ गॉड, आदित्यचे 3 मिस्ड कॉल्स. हा आदित्य, काय झालं? 3 मिस्ड कॉल्स आहेत तुझे. अरे म्हणजे काय, काही झाल्यावरच करायचा असतो का कॉल? नाही रे, टेन्शन आलं उगीच. सहजच केला होतास ना फोन? हो, बघत होतो तू कुठे आहेस. म्हणजे म्हणजे ऑफिसच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलीयस की पाव रस्त्यापर्यंत पोहोचलीयस की केबिनच्या दारातच उभी आहेस? रोज रोज नसतं काही सरप्राईज. काय करतेस? जस्ट आले आता डान्स क्लास मधून. आता फ्रेश होऊन रात्रीच्या स्वयंपाकाकडे वळणार. काही स्पेशल फरमाईश मिस्टर रिजनल हेड? काय नाही, काहीतरी स्वीट ॲज युजल. तसं माझा हात लागल्यावर सगळं गोडच होतं म्हणा. है ना? ते आहेच, पण काय काहीतरी गोड खाल्ल्यावर मग तिखट वागावंसं वाटतं. तसं काय? बरं बरं बरं, कळलं. हा, ए बरं ऐक ना आदित्य, मगाशी माईंशी बोलत होते तेव्हा सारखं जाणवत होतं की त्यांना आपलं हे घर असंच हवंय. रिडेव्हलपमेंटच्या बाजूनी नाहीयेत त्या बहुतेक. घराशी खूप अटॅच आहेत ना रे आदित्य. हो, म्हणजे काय असणारच. जवळजवळ अख्खं आयुष्य गेलंय तिचं याच घरात. ठीक आहे, बघूया, बोलूया आपण. ओके, तू आवर तुझं काम. हा, यस, चल बाय. माझं सतीशशी बोलणं झालं. त्याला एका क्लायंटकडे जायचं होतं म्हणून तो आता आला नाही, पण माझं बोलणं झालं त्याच्याशी. कशाबद्दल? अरे ते रिडेव्हलपमेंटच्या पुढच्या स्टेप बद्दल. नाना, तुम्ही म्हणाला होतात ना की सुरेशरावांशी बोलून घ्या, तर माझं डिटेल बोलणं झालंय. काय म्हणतात मग ते? ते म्हणाले की प्रपोजल चांगलंच आहे, पण आपण जास्त वाढवून मागू शकतो. म्हणजे बेटर आपल्याला 3 BHK चे 3 फ्लॅट देतोय, पण आपण 4 मागायचे. 4 कशाला? अगं, 1 दुसाने आणि 3 देसाई, म्हणजे नाना, मी आणि आदित्य. म्हणजे नाना माई वेगळे राहणार? नाही नाही, तसं नाही ग. म्हणजे पूर्ण मजलाच आपला असेल ना. आपल्याला हवी तशी रचना आपण आतून करून घेऊ शकतो. आता कशी नानामाईंची स्वतंत्र खोली आहेच की. माई, तुम्हाला काही वाढू कमी? नको अगं. माझं जेवण झालंय.
ही का उठून गेली? म्हणजे जेवण झालं तरी आपण गप्पा मारत बसतोस की? अरे नाही, तिचा हात दुखत असेल. हो. काय झालं नक्की हाताला? अरे काय नाही, आश्रमामध्ये मुलांशी खेळताना पडली तर हात दुखावला जरा. बापरे, किती दुखतं ना. मला विचारा. नाही, आपल्याला लक्ष ठेवायला हवं. नाही आता हिला सतत कामाची घाई असते. हो. बरं दादा, राणे काकूंना वगैरे सांगितलंस का रिडेव्हलपमेंटचं? नाही, अजून बोलणं झालं नाहीये, पण बोलावं लागेल. नाना, लवकरच एक मीटिंग घ्यावी लागेल त्यांच्या बरोबर. कधी घेऊया? अरे आता तुम्हीच ठरवा ना. तू, आदित्य आणि सतीश मिळून ठरवा. तर सूत्र तुमच्या हातात दिली आहेत ना, तुम्हीच ठरवा. काय रे आदित्य, कधी करूया मीटिंग? दादा तू सतीशला विचारून ठरव ना. आणि बेस्ट वे मला धरूच नकोस तू यात. काय ना, सध्या माझ्या टायमिंगचा काहीच भरोसा नाहीये. अरे मग आपण रविवारी ठरवूया ना मीटिंग. स्पेशल माझ्यासाठी नको, तुमच्या दोघांच्या सोयीने ठरवा ना. मी असलो तरी ठीक, नसलो तरी ठीक. ओके. माझं झालंय, मी उठू? काय रे? विचारांच्या तंद्रीत किती लांब गेलीस. मला वाटलं गेटच्या बाहेरच जातेस की काय विचार करता करता. लहानपणी सुद्धा तू असाच करायचास. सारखा माझ्या मागे मागे असायचास. हो, मला वाटायचं तू मला सोडून कुठेतरी जाशील. वेडा आहेस वेडा. कुठे जाणार रे मी? हे घर, हे अंगण, हेच तर माझं आयुष्य आहे. पण आम्ही तुझ्या मनाचा विचार नाही करत आहोत ना माई. तुझ्या सुखाचा विचार नाही करत आहोत. चेहरे, कोण म्हणाल असं? इतकी गोड मुलं आहात तुम्ही माझी. किती छान छान शिकलात, मोठी झालात, आज स्वतःच्या पायावर उभे आहात तुम्ही. तुमच्या क्षेत्रात किती प्रगती केलीत तुम्ही. गोड सुना आहेत माझ्या. समजूतदार जावई आहे. नातवंडांनी घर नुसतं भरलंय माझं. अजून काय हवंय रे मला? म्हणजे झालं का सगळं? तुझ्या या वयात तुझ्या सगळ्या आठवणी, तुझे सगळे सुखाचे क्षण या घराच्या अंगणात आणि कणाकणात साठून राहिलेत. आणि हे सगळं पाडून आम्ही इथे टोलेजंग इमारती उभ्या करणार आहोत. कशासाठी? फक्त पैशांसाठी? माही, तुझे हात या घराच्या भिंतींचा, दारा खिडक्यांचा, अंगणाचा स्पर्श शोधत राहतील. तुझे डोळे हे सगळं पाहण्यासाठी आसुसतील. तुझ्यापासून हे सगळं हिरावण्याचा
काय अधिकार आहे आम्हाला? आम्ही कोणीही तुझ्या मनाचा विचार नाही करत आहोत. तुझा विचार नाही करत आहोत. अगदी नाना सुद्धा. दादा, अरे आदित्य तू काय रे? काही नाही. माई बरोबर जरा अंगणात बसलो होतो मी, तर काय रे, काही टेन्शन आहे का? नाही, टेन्शन असं नाही काही, पण असं वाटलं की रिडेव्हलपमेंट बाबत नानामाईंचं मत नक्की विचारात घेतलंय ना आपण? म्हणजे अरे मी आणि सतीश बोललो ना नानांशी. त्यांनी सांगितलं की निर्णय तुम्हीच घ्यायचा. इनफॅक्ट सुरेश रावांशी डिस्कस करा असंही ते म्हणाले आम्हाला. हो, पण दादा त्यांचं मत काय आहे ते नाहीच विचारलं आपण. अरे पण नानाच म्हणाले ना की तुमचं मत तेच माझं मत म्हणून. हा, आणि आपण प्रपोजलच्या बाजूनी निर्णय घेऊ शकतो याचा त्यांना अंदाज असणारच ना. तरीही त्यांनी निर्णय आपल्यावरच सोडला आदित्य. कदाचित निर्णय त्यांनीच घ्यायचं ठरवलं असतं तर त्यांनी 4-4 वेळा येऊन आपलं मत विचारलं असतं. आपणही विचारायला पाहिजे असं मला वाटतं. बघ, गुड नाईट. गुड नाईट. काय झालं आदित्य? काय नाही रे, असंच. प्रपोजल वरून ना? हो यार, प्रपोजल घेतलं तर माई दुखावेल आणि नाही घेतलं तर अमित दादा नाराज होईल. का? अमित दादा का नाराज होतील? माहित नाही, पण मला असं वाटलं होतं की दादाचं मत नानामाईंसारखंच असेल. पण मग तू बोल ना त्याच्याशी. अगं, मी आत्ताच बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी, मग पण तो फार काही बोलला नाही. मग मी विषय वाढवला नाही. पण आपण जर अमित दादांना म्हणालो की नानामाईंना वाईट वाटेल तर दादा नक्कीच ऐकतील. हो, मी सांगून आलोय त्याला की आपण नानामाईंचं मत विचारात घ्यायला पाहिजे. बघूया, डेलिकेट आहे ते. अर्चू, ते प्रपोजल आहे ना, ते ओव्हरऑल चांगलं आहे. म्हणजे 3 BHKचं घर नक्की मिळेल तुला. नाहीतरी तुला हवंच होतं ना मोठं घर, स्वतःचं, हक्काचं. ए कधी रे? काही काय? अच्छा, अरे बापरे,
मग ते पॅकिंग, तो टेम्पो, चहा बिस्किट, काही होतं तरी काय सगळं? ओ ते 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 तात्पुरतं होतं रे. अच्छा. हा हे बघ, खरं सांगू का सतीश, हम्म. मी ज्यात आहे ना त्यात खूप खुश आहे. बर. आणि काय रे, तुलाही खरं कारण माहिती आहे हा सतीश? हो हो, माहितीये तर. पण काय आहे अर्चू, तुझ्या मनात कुठेतरी मोठ्या घराचं नक्की असणार, म्हणून ते पटकन ओठावर आलं ना. काय अरे देवा काय ग? सतीश, म्हणजे असं तर नाहीये ना काय? की नाना माईंची इच्छा नाहीये, पण माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ते प्रपोजल वाचायची संमती सुद्धा त्यांनी आपल्याला दिली आणि निर्णय सुद्धा आपल्यावरच टाकला आणि स्वतः मात्र अंग काढून घेतलं. अरे असं माझ्या डोक्यातही नाही आणि मनातही नाही. आणि हे जर असं असेल तर ते चुकीचं आहे.